पांढरं सोनं म्हणजेच कापूस पिकवणारा बीड जिल्हा अशी खरी आहे बीड जिल्ह्याची ओळख आहे। मात्र गेल्या 24 तासामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीनं हाती आलेलं जे पीक आहे ते डोळ्यादेखत वाया गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण तसंच आहे, या शेतामध्ये जवळपास गुडघाभर पाणी जे आहे त्या कापसाच्या शेतामध्ये साचलेलं आहे, त्यामुळे हाती आलेलं जे पीक आहे ते आता वाया गेलेलं आहे। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करतो। किती एकरवरती हा प्लॅन होता एकंदरीत आणि काय काय नुकसान झालं? 1 हेक्टर आहे। 1 हेक्टरमध्ये पाण्याने तुडुंब भरलेले, बोंड आलेले सगळे पाण्यामध्ये सडून चाललेले। आता काय पुन्हा येईन ते भार शक्य नाही। पहिला जो भार आलेला ते चाललाय, पहिला बहार जो आलेला आहे तो चाललेला आहे। काय सांगाल, कसा पाऊस होता, काय काय आता सध्याची परिस्थिती आहे? एक 20 तास पाऊस होता सर। ते आलेला जे आमचा घास आहे हातातोंडाशी कापूस हा पूर्ण गेलेला आहे। आज जरी तुम्हाला हा हिरवा दिसत असेल ते 2 दिवसांनी पूर्ण पिवळा होतो आणि ह्याचे जे पाते बोंड आले ते पूर्ण सडून जाते 2 दिवसात, त्याला काहीच राहत नाही आहे। ते गव्हर्नमेंट सरकारने आम्हाला जी ई पीक पाहणी वगैरे भरपूर शेतकऱ्यांना येत नाही, ते न करता आम्हाला सरसकट भरपाई द्यावी ही आमची शेतकऱ्यांतर्फे मागणी आहे। सरसकट भरपाईची मागणी आहे। काय परिस्थिती एकंदरीत यापूर्वी असा पाऊस झाला होता, कधी नुकसान झालं होतं? नाही, यापूर्वी पण असं बरेचदा झालेलं आहे, पण यावेळी जे झाले ते एकदम अति प्रमाणात झालेलं आहे आणि यामुळे आम्हाला आहे ना म्हणजे काहीच यातून उत्पन्न होणार नाही। खर्च तर पूर्ण 100% झालेला आहे। म्हणजे आत्तापर्यंत जो खर्च कापसाला लागत असतो तो खर्च पूर्ण झालेला आहे आणि पीक जर म्हणलं हातात आमच्या काहीच लागू शकत नाही। बघा तुम्ही, हे पाणी वगैरे असं भरपूर साचलेलं इथं की आता सध्या दिसतंय हिरवं, पण 2 दिवसांनी डायरेक्ट पूर्ण काळं आणि पिवळं पडून जातं ते। आता काय शेवटची मागणी इथल्या शेतकऱ्याची राहील? शेवटची मागणी सर, आता काय समज शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा शेतकऱ्याकडे। एक तर आतापासून पाऊस नव्हता, पाऊस पडला तर खूप पाऊस पडला आहे, आलेला तोंडाला घास चालला आहे। 2 दिवस झाला सारखा कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळं शासनाने थोडं पीक पाणी करा, कुठं काय न करा, काही बी अटी जास्त काटे असे त्यांनी घालायला नाही पाहिजे। एक तर काहीला पीक पाण्याचं येत नाही, तर सर्वसामान्य माणूस शिकला नसतो शेतकरी, मग त्यांनी पीक पाणी कशी करायची? ग्राहक सेवा केंद्रावर त्यांनी म्हणा हेच नाही, रेंजच नाही, काही येत नाही, मग अनेक आर्थिक अडचणी शेतकऱ्याला। त्यामुळं शासनाने थोडं कृषी मंत्र्यांनी लक्ष घालावं, एवढीच आमची मागणी आहे। सतत दुष्काळी जिल्हा, डोंगराळ पट्टा जिल्हा म्हणून खऱ्या जिल्ह्याची ओळख आहे आणि त्यामुळेच अत्यल्प पाणी लागतो, म्हणून इथले जे शेतकरी आहेत ते पांढऱ्या सोन्याची म्हणजे कापसाची जी आहे ती शेती करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पहिल्यांदा जे आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीनंतर अशा पद्धतीचे जे हाल आहे, जे विदारक सत्य आहे ते आता समोर या ठिकाणी आलेलं आहे। आता हे बघू शकता की गुडघ्या इतकं पाण्यामध्ये मी इथं सध्या चालतोय आणि अशा पद्धतीनं जे बोंड आले होते ते लहान लहान बोंड आहेत काही, आणि हे आता काही दिवसानंतर म्हणजे उद्यापासनं हे हळूहळू काळे आणि पिवळे पडायला हे लागतील। आणि ह्या पद्धतीनं जर पाहिलं गेलं तर आता शेतकरी जो आहे तो हातबल झालेला आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।